नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण अल्जेब्रा पाहतोय आणि अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स याचा आज पार्ट 2 आहे. त्यामध्ये आपण डिव्हिजन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन, कंटिन्यूड पॉलिनोमियल प्लस पॉलिनोमियल अशा पद्धतीने आपण घेतो आहोत आणि त्याचेच प्रश्न आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. आपली जी बॅच आहे ती येत्या 3 नोव्हेंबर पासून आपण सुरू करतोय. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे 2 ते 3, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहेत, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे, सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 4,000 रुपये आहे. आणि जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. त्यामुळे आजच एनरोल करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. चला तर मग सुरुवात करूया. डिव्हिजन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन, कंटिन्यूड पॉलिनॉमियल प्लस डिवाइड बाय पॉलिनॉमियल. ओके. तर आपल्याला काय आहे इथे, आपल्याला 7x² प्लस 14x डिवायडेड बाय x+2 हे दिलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, वी शॉल फॅक्टराइज. फर्स्ट वी हॅव टू फॅक्टराइज है ना. आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा आता फॅक्टराइज करायचं. त्याचं 7 × x × x, ठीक आहे, प्लस 7 × 2 × x, कारण 14 आहे, ठीक आहे, डिवायडेड बाय x+2. ठीक आहे. तर यामध्ये मग काय कॉमन आहे, त्यामध्ये कॉमन आहे 7 × x. तर x+2 जे आहे ते आपल्याकडे कॉमन आहे. ठीक आहे, 7 कॉमन गेलं. ठीक आहे, तर 7x आणि x+2 हे आपल्यामध्ये कॉमन आलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे लिहिताना मग आपल्याला एक्सपान्शन, आपलं फॅक्टरायझेशन झालेलं आहे, त्यामुळे आपण 7x x+2 अशा पद्धतीने ते लिहू शकतो. x+2 कट झाला आणि आपलं उत्तर काय आलेलं आहे, 7x आलेलं आहे. तर कॅन्सलिंग द फॅक्टर x+2, आपल्याला कॅन्सल करायचं x+2. बघा, तर इथे आपण काय केलं, हे जे आपल्याला दिलेलं आहे त्याचं आपण फॅक्टरायझेशन करून घेतलं, त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणलं. त्यानंतर मग जो त्याच्यामध्ये जो नॉमिनेटर होता तो तो जो आहे तो डिनॉमिनेटर सारखा निघाला, त्यामुळे आपला कटकट झाला आणि आपलं सरळ शेवटचं उत्तर काय आलेलं आहे, 7x आलेलं आहे. ठीक आहे. परत एकदा सांगते बघा, 7x² प्लस 14x याचं आपल्याला बघा त्यांनी फॅक्टरायझेशन केलं, 7 × x × x प्लस 7 × 2 × x. ओके. नंतर 7x जो आहे तो कॉमन निघाला आणि x+2. ठीक आहे, आणि आपला डिनॉमिनेटर काय होतं, x+2 होतं, त्यामुळे ते कॅन्सल झालं आणि 7x आपलं उत्तर आलेलं आहे. ओके. चला, हे क्वेश्चन सॉल्व्ह करून पहा, फॅक्टराइज करा. 44x4 - 5x³ - 24x². ठीक आहे. तर 11 × 4. ओके. फोरचं पण करून घेऊ, 2 × 2 × x² आणि x² - 5x - 24 याचं काय, हे कॉमन निघेल. ठीक आहे. त्यानंतर कॉमन फॅक्टर आपण घेत आहोत x². त्यानंतर 2 × 2 × 11 × x². त्यानंतर x² आणि हे 5x आपण कसं करतो, 8x - 3x म्हणजे काय, 5x. ओके. तर आपण त्याचं काय केलेलं आहे, एक्सपान्शन केलेलं आहे, -20. त्यानंतर 2 × 2 × 11 × तर x(x - 8) प्लस 3x - 8. ठीक आहे, अशा पद्धतीने ते आलेलं आहे. त्यानंतर सेम, हे बाकी सगळं सेम, 2 × 2 × 11 × x². त्यानंतर x+3 आणि x - 8 हे आपलं काय आलेलं आहे, एक्सपान्शन आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पुन्हा समोर प्रोसेस आहे याची. हा, ठीक आहे, इतकं आपलं आलेलं आहे. त्यानंतर आपण लिहू आता शेवटचं एक्सपान्शन, x × x × x+3 आणि x+8, आणि आपलं डिवायडेड बाय मध्ये काय होतं, 11 × x आणि x - 8 अशा पद्धतीने होतं. ठीक आहे. इथे आपल्याला मग x आणि x - 8 कॅन्सल करावं लागेल, 11 पण. ठीक आहे. नंतर आपलं उत्तर येईल 2 × 2 × x x+3, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 4x x+3 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे.
ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा एक्सपान्शन करून काय केलं, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये पहिले आणलेलं आहे, कारण आपल्याला ते डिव्हिजन करायचं होतं. ठीक आहे, त्यामुळे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणून आपण काय केलं, त्याचं डिव्हिजन केलं आणि आपलं सरळ मग उत्तर आलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला फॅक्टरायझेशनची मदत घेऊन आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागतं. ओके. आपलं काय उत्तर आहे, 4x x+3. चला, आता हे डिवाइड करायचं आपल्याला. Z 5z² - 80. काय एक्सपान्शन याचं, 5 × Z² - 5 × 60. ठीक आहे. नंतर Z × 5 हे कॉमन निघेल, Z² × 60. नंतर 5Z × Z+4 आणि Z-4. याचं एक्सपान्शन काय आहे, तर कोणती आयडेंटिटी लागते यामध्ये, A+B A-B. युझिंग आयडेंटिटी, कोणती आयडेंटिटी इथे लागलेली आहे, A² - B² ची, A-B A+B. त्यामुळे सगळ्या आयडेंटिटी पाठ करा आणि व्यवस्थित आठवण करा की कुठे कुठे लागायचं, त्यामुळे ते प्रॅक्टिसनीच होणार आहे. ओके. आता डिव्हिजन मध्ये याचा एक्सपान्शन आला आहे आपल्याकडे, 5Z Z-4 ठीक आहे, डिवायडेड बाय किती आहे, 5Z Z+4, म्हणजे 5Z कट प्लस प्लस कट, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, Z-4 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पॉलिनॉमियल डिवाइड करायला लागते, डिवाइड बाय पॉलिनॉमियल, अशा पद्धतीने आपल्याला ते करावे लागते आहे. ठीक आहे. Z-4 काय आहे, आपलं आन्सर आहे, आणि आपण आयडेंटिटी कोणती वापरली आहे, A² - B² = A+B A-B. ठीक आहे. चला, हे सॉल्व्ह करा. चला, हे सॉल्व्ह करा. 28x4 डिवायडेड बाय 56x. 2 × 2 × 7 x × x × x x4 असल्यामुळे, नंतर 56चं कसं करायचं मग, 2 × 2 × 2 × 2 × 7 × x. ओके. त्यानंतर मग काय कट होईल आपलं, कट होईल, कट होईल, एक्स कट होईल, म्हणजे x³ डिवायडेड बाय 2. अशा पद्धतीने आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे. खूप सोपं होतं हे उत्तर. ठीक आहे. x³ डिवायडेड बाय 2 आपलं उत्तर असणार आहे. चला, त्यानंतर -36y³ डिवाइड बाय 9y². तर याला आपण कसं लिहिणार, 2 × 2 × -2 × 3 × 3 × y × y × y हे लिहिणार. 9y² ला 3 × 3 × y ठीक आहे. समजले, हे कटले, म्हणजे आपलं उत्तर काय राहणार आहे, -4y. हे काय आपलं उत्तर असणार आहे, -2 × 2 × y हे काय आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, -4y काय आपलं उत्तर आहे. त्यानंतर 66 pq² डिवायडेड बाय 11 qr². ठीक आहे, याचं एक्सपान्शन करा. 2 × 3 × 11 × p × q × r × r. ठीक आहे. त्यानंतर 11 × q × r × r. 11 कट, q कट, r दोनदा कट. ठीक आहे, म्हणजे 6 p q r हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. खूप सोपं आहे आणि खूप इझी पद्धतीने आपण ते करतोय, है ना. थोडं प्रॅक्टिस करा जर का तुम्हाला हार्ड वाटत असेल तर. ठीक आहे. 34 याचा एक्सपान्शन करा. 2 × 17 × x × x y × y आणि झेड सुद्धा 3 वेळा आलेला आहे, क्यूब असल्यामुळे. ठीक आहे. त्यानंतर 51 3 × 17 × x × y × y झेड हा 3 वेळा आलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे झेड हा पण कट करून घेऊ, वाय सुद्धा कट करून घेऊ, एक्स सुद्धा एक कट करायचा, 17 कट करायचं, म्हणजे 6 × x² × y आपलं उत्तर असणार आहे. सॉरी सॉरी, बघा, 2x² y आणि याचं काय डिवाइड बाय 3, असं हे आपलं उत्तर असणार. ठीक आहे.
काय नाही, फक्त आपण एक्सपान्शन केलंय, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणलंय आणि कट करून टाकलेला आहे. ठीक आहे, अशाच पद्धतीने करा म्हणजे तुम्हाला सुद्धा इझी जाईल. ठीक आहे, याचं होईल 2 × 2 × 3 इंटू हे ए 8 वेळा आहे, बी सुद्धा 8 वेळा आहे. ठीक आहे, आता सरळच आपण कोएफिशियंट मधून कट करता येतं आपल्याला. त्यानंतर -6 टू -2 × 3 इंटू A6 × B4. ठीक आहे, 8 हातून 4 म्हणजे 4. ठीक आहे, याच्यामध्ये 4 राहणार आहे, B 4 राहणार आहे, हे A 2 राहणार आहे. ठीक आहे, त्यानंतर 2 3 कट होईल हे, आणि इथे काय राहील -2. आपलं उत्तर काय असणार आहे? -2A² B4 असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला उत्तर आलेलं आहे -2A² B4. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण सिम्पलेस्ट फॉर्म करून आपले उत्तर काढायचे आहे. डिव्हिजन आहे पॉलिनॉमियलचं, डिवाइड बाय पॉलिनॉमियल. ठीक आहे. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.